नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असल्याचं नगरपालिका निवडणुकाच्या निकालातून स्पष्ट. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशाचा विकासात प्रगतीत IITचं मोठं योगदान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार. सदनिका घोटाळा प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी स्वयंप्रेरणेनं काम करण्याचं अपारंपरिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे हे नगरपालिका निवडणुकाच्या निकालातून स्पष्ट झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी आज मुख्यमंत्र्यांनी नागपुरात आपल्या शासकीय निवासस्थानी संवाद साधला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी 2017च्या तुलनेत राज्यात भाजप नगरसेवकांची संख्या या निवडणुकीत दुपटीनं वाढल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल आपल्याला मिळाला आहे. निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे. 75% नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून 50च्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले 210 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. राज्यातल्या 288 नगर परिषदा आणि 285 नगर अध्यक्षांपैकी भाजपने सर्वाधिक 117 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षानं 53 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 37 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 7, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळाल्या, तर अपक्ष आणि इतरांना 37 जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित सर्व नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं आहे. या निकालाने सर्वांची जबाबदारी वाढल्याचं पवार यांनी नमूद केलं. ते म्हणाले, जनतेने आम्हाला चांगला कौल दिलेला आहे, त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचं मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. उलट आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे, कारण आम्ही जी काही भाषणं केलेली होती लोकांनी विश्वास ठेवून हे मतदान केलेलं आहे. जे नगराध्यक्ष 288 नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदामध्ये निवडून आलेले भले ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांचंही मी सर्व अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो. देशभरातल्या IIT आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं देशाच्या विकासात आणि प्रगतीत मोठं योगदान असून भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी ज्ञान हे शक्तिशाली माध्यम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज मुंबईत IIT पवई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कोणत्याही देशाचं भविष्य त्यांच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. ते म्हणाले, अच्छी टेक्नोलॉजी जिस देश के पास होगी उसका भविष्य बहुत ही अच्छा है. हमारे प्रधानमंत्री जी ने ये मिशन के रूप में हम सब के सामने एक टारगेट रखा है कि $5 ट्रिलियन की इकोनॉमी हमको बनना है और $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनाने के साथ साथ वर्ल्ड की 3rd लार्जेस्ट अर्थव्यवस्था भी हमको बनना है. और ये अगर बनना होगा तो स्वाभाविक रूप से नॉलेज ही हमारी सबसे बड़ी ताकत है. सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी तुर्तास कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी दोषी ठरलेले कोकाटे यांना जिल्हा न्यायालयानं दिलेली शिक्षा कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. कोकाटे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या CBI चौकशीची मागणी करणारी 2023 सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायालयाने पोलिसांना प्राथमिक माहिती अहवाल FIR दाखल करण्याचा आदेश देण्याबाबत कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळत असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. राजस्थानातल्या अरावली पर्वतरांगेत सुमारे 90% क्षेत्रात उत्खनन शक्य नसल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी अजमेर आणि उदयपूर सारखी अनेक शहरं या पर्वतरांगेत वसलेली असून गेल्या कित्येक शतकांपासून इथं नागरी वसाहती असल्याकडे लक्ष वेधलं. तरीही अरावली परिसरात शहरीकरणाचा कोणताही विचार नसल्याचं यादव यांनी स्पष्ट केलं. दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते माघारी वळवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानातले प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. आज पहाटे दिल्ली विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात इंजिनात बिघाड आढळल्यामुळे विमान परत दिल्लीला वळवण्यात आलं. नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागानं हायटेक यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग इथं बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या सिद्धेश सुरेश कडलग यांच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेतल्यानंतर विखे पाटील बोलत होते. बिबट्यांची घनता जास्त असलेल्या भागात थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे आणि 500हून अधिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती यावेळी विखे पाटील यांनी दिली. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेनं काम करण्याचं आवाहन अपारंपरिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा यांनी केलं आहे. त्या आज बीड इथं आकांक्षित वडवणी तालुक्याच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. वडवणी तालुक्याची प्रगती चांगली असून आगामी काळात यापेक्षा अधिक गतीनं काम करून महिलांचं जीवनमान उंचवावं, जेणेकरून इथल्या बालविवाहाचं प्रमाण कमी होऊ शकेल, असं चंद्रा यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. देशाच्या जडणघडणीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं योगदान अमूल्य असल्याचं प्रसिद्ध व्याख्याते अक्षय राऊत यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंती वर्षानिमित्त विशेष व्याख्यान घेण्यात आलं. त्यावेळी राऊत बोलत होते. राऊत यांनी यावेळी देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा जीवनपट उभा केला. धाराशिव इथल्या लोकसेवा समितीचे विविध पुरस्कार परवा प्रदान केले जाणार आहेत. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त हे पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराच्या यंदाच्या मान्यवरांमध्ये अंबाजोगाईच्या ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे, धाराशिव जिल्ह्यात पालावरची शाळा चालवणारे चंद्रशेखर पाटील तसंच लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमाचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता प्रमोद महाजन बहुउद्देशीय सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. हे या पुरस्काराचं 16वं वर्ष आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्यापासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवनाथ वगवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही बंगाळे यांनी सांगितलं. हवामान. राज्यात आज मालेगाव इथं 8.4 तापमानाची नोंद झाली. पुणे 8.6, नाशिक 8.8 तर जळगाव इथं 9.5 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं 10.5 तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असल्याचं नगरपालिका निवडणुकाच्या निकालातून स्पष्ट. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सदनिका घोटाळा प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी स्वयंप्रेरणेनं काम करण्याचं अपारंपरिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.